हॅलो हाय नमस्कार सर्वांना, शुभ संध्याकाळ. तर संध्याकाळचे वाजलेला आहे तिथं 7:30. तर आज आहे गटारी अमावस्या, म्हणजेच आषाढी गटारी अमावस्या हा एक महत्त्वाचा दिवस म्हणून मानला जातो, जो की आषाढ महिन्यात मांसाहार खाण्याचा हा शेवटचा दिवस असतो. आणि त्या दिवशी लोक गटारी अमावस्या साजरी करतात आणि त्याच्यानंतरला चातुर्मास चालू होतो आणि मांसाहार खाणं हे वर्ज्य असतं. त्याच्यामुळे चातुर्मास चालू झाल्यानंतर लोक कांदा लसूण वगैरे खूप काही जे आहे ते खात नाही. तर म्हणून हा दिवस जो एक दिवस असतो हा मित्रमंडळी किंवा घरातले कुटुंबासोबत हा साजरा केला जातो. मांस मच्छी बनवून मांसाहार बनवून याचं सेलिब्रेशन केलं जातं किंवा साजरा केला जातो. तर इथं पाहू शकता आमच्या घरी सुद्धा मी आषाढ अमावस्याच्या दुसऱ्या दिवशी आदल्या दिवशी म्हणजे हे केलं, दुसऱ्या दिवशी नाही सॉरी. तर इथं ना मी काय बनवलं आहे, साधा सिंपल मेनूज बनवला होता. कारण का आम्ही नॉनव्हेज म्हणजे कसं मटन मच्छी वगैरे नाही खात, पण आम्ही अंडे वगैरे असं खातो. तर इथं मी बनवले तांदळाच्या भाकरी. तर इथं काय बनवायचं, कोण किती खाणार त्याच्यासाठी मी बोलत होते बाहेर, कोण किती खाणार आहे भाकरी किंवा काय, तसंच बनवत होते. तर इथं मी तांदळाची भाकरी बनवत आहे. तांदळाची भाकरी बनवून झाल्यानंतरला एका साईडला सुकट पण बनवत होते मी, सुकटीची चटणी आणि तांदळाची भाकरी खूप भारी लागते. तर इथं मी भाकरी बनवून घेत होते आणि अजून एक मेनू आणायचा होता, तो म्हणजे की आज म्हणजे त्यांना खूप दिवसातून म्हणजे चायनीज खायचं होतं. तर मग म्हटलं 2 भाकरी आणि याची चटणी, सुकटीची चटणी आणि भात तर बनवला नव्हता मी, कारण का खायचा नव्हता म्हणून त्यांना. तर मग म्हटलं राईस आणणार आहे, अंडा राईस आणि थोडंसं चिकन राईस आणणार होते. तर ते आणायला गेले, ते विचारत होते कोण किती खाणार कसं खाणार. तर म्हणून मग मी बोलले मी 2 भाकरी बनवते आणि हे करते. तर इथं फटाफट बनवून घेतलं मी. 2 भाकरीचं पीठ मळलं आणि तांदळाच्या भाकरी खरंच खूप छान लागतात आणि एकदम सॉफ्ट आणि मऊ लुसलुशीत होतात, त्याच्यामुळे खायला खूप भारी लागतात. तर इथं मी ना फटाफट तांदळाच्या 2 भाकरी बनवून घेतल्या. एक साईडला सुकट बनवून झाली, सुकट झाकून ठेवली, पाहू शकता. इथं भाकरी बनवून घेतल्या. व्हिडिओ जरा फास्ट केला, नाही तर बोलतो एवढं फास्ट काम करते का. तर व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून मग मी हे केलेलं आहे. तर जे आणलं होतं ना तुम्ही बोलसान चायनीज, तर आणलं आणि दाखवलं नाही, तर तो व्हिडिओ काढायचा राहून गेला, तो माझ्याकडून म्हणजे स्किप झाला. त्याच्यामुळे आणि म्हणजे बनवला पण तो डिलीट झाला, त्याच्यामुळे मला तो त्याच्यात ॲड नाही करता आला. जास्त काही नव्हतं आणलं, फक्त अंडा राईस आणि चिकन राईस आणलं होतं, बाकी जास्त काही नव्हतं आणलं. आणि इथं 2 भाकरी वगैरे बनवून झाल्या. तर त्याच्यानंतरला आता तुमच्याकडं काय प्रत्येकाकडं वेगवेगळं असं, कोणी चिकन मटन बनवतं, तर आमच्याकडं खातच नाही. तर मग बनवायचं तरी कोणासाठी, म्हणून मग मी आपलं छान असं सुकट वगैरे आमच्याकडे खाल्ली जाते आणि अंड्याची भाजी किंवा ऑमलेट भुर्जी वगैरे हे आमच्याकडं खाल्लं जातं. म्हणून जे आवडतं ते बनवलं तर वायाला वगैरे जात पण नाही. आणि इथं बघा तांदळाची भाकरी किती छान असे टम्म फुगलेले आहे. आणि बाजरीची याची भाकरी कशी तांदळाची खायला आहे ना, चिकन वगैरे नॉनव्हेज बनवलं ना तर खायला खूपच भारी लागते. तर इथं दुसरी पण भाकरी बनवून झाली. तर पटकन भांडे वगैरे पण घासायचे होते, ते भांडे वगैरे घासून घेतले. तर तुमच्याकडे कसं साजरी करतात ते पण मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि प्रत्येकाकडं प्रथा जी आहे ती वेगवेगळी असते, कारण का ही जी अमावस्या होती ती त्याच्यानंतरला ती दीप अमावस्या होती, त्याच्यामुळं नंतरला काय हे करायचं नव्हतं. म्हणून मग परत आम्ही जवळजवळ दसरा होतपर्यंत आम्ही घरात नॉनव्हेज वगैरे बनवत नाही. त्याच्यामुळं हा लाचचा दिवस होता म्हणून बनवलं म्हटलं, आणि घरात होतं तर म्हटलं परत घरात नको ठेवायला. तर आज आहे म्हणजे आषाढ महिन्यातला लाचचा आहे, कारण का उद्यापासून होणार आहे श्रावण चालू, त्याच्यामुळे आज आहे लास्ट नॉनव्हेज खायचा दिवस आहे. म्हणून मग आज म्हटलं त्याला आज काहीतरी बनवूया. तर नॉनव्हेजमध्ये आम्ही खातो फक्त सुकट वगैरे खातो किंवा अंडे वगैरे खातो, बाकी असं काही खात नाही. नॉनव्हेज म्हटलं तर असं म्हणजे चिकन फिश वगैरे असं नाही खात, फक्त हेच खातो. तर तेच सुकट बनवली आहे, तांदळाची भाकरी बनवली आहे, पाहू शकता. तांदळाची भाकरी बनवली आणि सुकटसुद्धा बनवून झाली आहे, सुकटची चटणी बनवून झालेली आहे. तर तुमच्याकडे काय काय मेनू आहे आषाढ स्पेशल, आषाढ स्पेशल काय. तर इथं पाहू शकता, इथं सुकटसुद्धा झालेली आहे आणि आता माझ्या भाकरी पण झाल्यात. तर
असा आहे आखाड महिन्यातला आजचा मेनू लाटचा. तर उद्यापासून श्रावण चालू होणार आहे. परत 1 महिना काही खायला भेटणार नाही म्हणून मग घेतलेलं आहे. तसं पण आम्ही जास्त खात नाही, पण तरी पण बनवलं. म्हटलं चला, आम्ही खाल्लं तर फक्त सुकट आणि अंडीच खातो, बाकी काही खात नाही. तर म्हटलं चला परत हे नाही होणार. परत इथं भांडी आहेत बेसिनमध्ये, बेसिनमध्ये तर भांडी घासून घेते म्हणजे मग जेवायला तयार. जेवण रेडी आहे, आता फक्त जेवायचं बाकी आहे. अजून एक काहीतरी मेनू आहे, तो तुम्हाला मी जेवताना सांगणार आहे.